स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भंडारदरा धरण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजला। धरणाच्या दरवाजांना तिरंग्याची रोषणाई, पर्यटकांच्या स्वागतासाठी परिसर सज्ज। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नांदेडमधील विष्णुपुरी जलसिंचन प्रकल्प तिरंग्याच्या रोषणाईने सजला। नांदेडकरांनी रोषणाई पाहण्यासाठी केली गर्दी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाशिक महानगरपालिका इमारतीला विद्युत रोषणाई। दोन्ही इमारतींची खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सिंधी समाजाकडून बीडमध्ये मशाल रॅलीचं आयोजन। यावेळेला सिंधी समाजातील पुरुष, महिला आणि चिमुकले रॅलीत सहभागी। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणावर तिरंग्याची लेझर विद्युत रोषणाई, आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांची आणि नागरिकांची गर्दी। विठ्ठल मंदिर, दर्शन मंडप, भक्तनिवास तिरंगी रोषणाईनं न्हावून गेला। तिरंग्याच्या रंगात न्हावून निघालेलं विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। कोल्हापुरातल्या कागलमधील पाझर तलावात म्युझिकल फाउंटन शोचं सादरीकरण, देशभक्तीपर गाण्यांचं सादरीकरण पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं 13 ते 14 हजार बटनांचा वापर करत बनवला तिरंगा कुर्ता। सांगलीतल्या मिरजमधल्या इम्रान मलिदवाले या टेलरची कारागिरी। लातूरच्या अहमदपूरमध्ये 1121 फूट लांब ध्वज घेत तिरंगा रॅली। रॅलीत देण्यात आलेल्या देशभक्तीपर घोषणांनी शहर दुमदुमलं। भिवंडीमध्ये आशा सेविकांची आरोग्य जनजागृती तिरंगा रॅली। शेकडो आशा सेविका रॅलीमध्ये सहभागी। भंडाऱ्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात। खात्यावर पैसे आलेल्या महिलांमध्ये आनंद, तर उर्वरितांचा अजूनही पैसे न आल्यानं हिरमोड। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर जालन्यातल्या महिलेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांचे मानले आभार। फोनवरनं दिली प्रतिक्रिया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात। नाशिकमधल्या लाभार्थी महिलांनी सरकारचे मानले आभार। यवतमाळमध्ये लाडक्या बहिणीची सेतू सुविधा केंद्रामध्ये आर्थिक लूट, 150 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ लाभार्थ्यांनी काढला। त्यावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष। गेल्या 2 दिवसांपासून बीडच्या मोहा गावात ग्रामस्थांचं बेमुदत उपोषण। गावात जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या बोगस कामांची चौकशी करत संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी। छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। यावेळेला सिल्लोड बंदची हाक। लोणार नगर परिषदेचा कर निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात। थकीत कर कमी करून देण्यासाठी अनवर शहा यानं मागितली होती लाच। भिवंडीमध्ये 10 किलो गांजासह रिक्षा चालकाला अटक। शांतीनगर पोलिसांची कारवाई। रिक्षा चालकाला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। वाशिममध्ये 4 किलो गांजा जप्त। शहर पोलिसांची कारवाई, एकाला अटक। शहर पोलिसांचा अधिक तपास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।